नमस्कार. पेबल्स मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण अशा एका विषयावर डिस्कस करणार आहोत की ज्यामुळे अख्ख्या इन्व्हेस्टमेंट जगामध्ये, फायनान्शियल जगामध्ये खळबळ उडाली आहे. आता हा विषय किंवा ती गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे की वाईट आहे हे आपण ठरवायचं आहे. आपण याच्यामध्ये दोन्ही बाजूंचा विचार करणार आहोत आणि मग आपण ठरवू शकतो की आपल्यासाठी ह्याच्यात चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे. ज्या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत ही भविष्यातली आर्थिक क्रांती म्हणता येईल आणि या गोष्टीचं नाव आहे बिटकॉइन ETF, म्हणजेच बिटकॉइनचा एक्सचेंज ट्रेडेड फंड. विषयाकडे वळण्याआधी एक सूचना. अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुमचे विचार कॉमेंटमध्ये नक्की लिहा, कारण याच्यावर डिस्कस करायला मला डेफिनेटली आवडेल. अजून एक गोष्ट की क्रिप्टोकरन्सीविषयी तुम्हाला जर का संपूर्ण माहिती घ्यायची असेल, तीसुद्धा मराठीमध्ये आणि प्रॅक्टिकल माहिती घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या कोर्स लिंक्स आहेत. त्या कोर्स लिंकवर क्लिक करून या कोर्सची माहिती नक्की घ्या. क्रिप्टोकरन्सी ही भविष्यातली आर्थिक क्रांती आहे आणि तुम्ही आम्ही या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ती नक्की येणार आहे. सो ह्या क्रांतीसाठी आपण डेफिनेटली तयार राहिलं पाहिजे. आता मुख्य विषयाकडे वळण्याच्या आधी आपलं डिस्क्लेमर. वेलकम बॅक. बिटकॉइन ETFची माहिती घेताना आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही गोष्टी बघणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल स्वतःसाठी निर्णय घ्यायचा आहे की माझ्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय. सगळ्यात आधी आपल्याला ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे काय ते बघायला पाहिजे. मी तुम्हाला अतिशय नॉन टेक्निकल स्वरूपातली माहिती देतो. अगदी टेक्निकलमध्ये घुसायची आपल्याला गरज नाही आहे. आपल्यासाठी काय आवश्यक आहे तेवढं आपण बघूया. तुम्हाला माहिती आहे की शेअर मार्केटमध्ये अनेक लोक इन्व्हेस्ट करतात, पण त्या शेअर मार्केटचं ज्ञान सगळ्यांना असतं असं नाही. आणि मग काही लोक कदाचित घाबरू शकतात की शेअर मार्केटमध्ये मी इन्व्हेस्ट करू की नको, माझा लॉस झाला तर काय, माझ्याकडे वेळ नाही आहे, मग मी त्याला वेळ कसा देऊ शकेन. अशा मेंटॅलिटीचे लोक जे असतात हे सगळे म्युच्युअल फंड्स किंवा इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. म्युच्युअल फंडमध्ये इंडेक्स करतो म्हणजे काय आपण करतो तर आपण एखाद्या कंपनीकडे अनेक लोक आपले फंड जमा करतात आणि ही कंपनी मार्केटमध्ये वेगवेगळ्या टूल्समध्ये इन्व्हेस्ट करून प्रॉफिट कमवते आणि आपल्याला थोडासा प्रॉफिट देते. इंडेक्स फंड म्हणजे काय तर हा इंडेक्स फंडची जी अमाऊंट असते ही फक्त इंडेक्सेसमध्ये गुंतवली जाते. तुमचं निफ्टी 50, निफ्टी 100 किंवा फॉर्च्यून 500 कंपनीज किंवा फार्माचा जो इंडेक्स असतो, तो ऑइल इंडेक्स असतो, तर अशा इंडेक्समध्ये फक्त ती इन्व्हेस्ट करते आणि त्यातला काही हिस्सा तुम्हाला दिला जातो. आता हीच गोष्ट आपण जर का क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत जर का धरली तर क्रिप्टोकरन्सी हे ऑलरेडी लोकांमध्ये इतका गैरसमज पसरलेलं फील्ड आहे. म्हणजे लोकांची याच्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे ही अतिशय दूषित झालेली आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये माणसं बुडतातच, ह्याला कसलाही बेस नाही आहे, आगापिच्छा नाही आहे किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये भयंकर लॉसेस होतात. त्याच्यानंतर क्रिप्टोकरन्सीविषयी म्हणजे फार मोठं टेक्निकल असं क्षेत्र आहे आणि ते सामान्य माणसासाठी नाही, असे अनेक अपप्रचार क्रिप्टोकरन्सीमध्ये घेतले जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं की सामान्य माणूस आहे तो असं म्हणतो की एवढं रिस्की, एवढं धोकादायक, एवढं फास्ट फील्ड मला नकोच आणि तो क्रिप्टोकरन्सीपासून पूर्णपणे बाजूला जातो. पण आता हे जे बिटकॉइनचे एक्सचेंज ट्रेडेड फंड जे आणणार आहेत हे थोडंफार इंडेक्स फंड आणि म्युच्युअल फंड सारखंच आहे. म्हणजे ज्यांना प्रत्यक्ष क्रिप्टोकरन्सी बाय सेल करण्याची भीती वाटते किंवा या क्षेत्रामधलं काही समजत नाही किंवा त्यांना वेळ नाही आहे, तर हे लोक आपला जो फंड आहे हा ETFमध्ये गुंतवतील आणि हा जो ETF आहे, जी कंपनी तो ETF काढेल ती कंपनी बिटकॉइन ETF असेल तर अर्थातच ती बिटकॉइनमध्ये ती इन्व्हेस्ट करेल आणि त्याचे जे काही ट्रेड त्याच्यामध्ये ते लोक करतील त्याचा प्रॉफिटचा काही हिस्सा हे तुम्हाला देतील. फ्युचर ETF, बिटकॉइनमध्ये फ्युचर ETF हे ऑलरेडी रिलीज झालेलं आहे. पण आता जो सगळ्यात मोठा गदारोळ जो चाललेला आहे तो आहे स्पॉट ETF, बिटकॉइनचं स्पॉट ETF. फ्युचर ETF जो आहे ना त्याच्यामध्ये प्रत्यक्ष बिटकॉइन खरेदी किंवा विक्री केली जात नाही, तर फ्युचर कॉन्ट्रॅक्टप्रमाणे त्याच्या चढणाऱ्या किंवा उतरणाऱ्या भावावर ट्रेड केला जातो किंवा पैसे लावले जातात.
पण जेव्हा तुम्ही बिटकॉईनचा स्पॉट ETF जेव्हा म्हणता तेव्हा ती कंपनी बांधील असते की तेवढ्या अमाऊंटचे बिटकॉईन प्रत्यक्ष खरेदी करायला, आणि तुम्ही जेव्हा तुमचे ETF सरेंडर कराल किंवा परत विकाल त्यावेळेला तुम्हाला तुमचे पैसे, ते बिटकॉईन विकून तुमचे पैसे परत मिळतात. आता तुम्ही म्हणाल ही तर चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे, आणि ह्याच्यामध्ये प्रॉब्लेमच काय की सामान्य माणसाला जर का ज्यांना ह्या सगळ्या हायली टेक्निकल क्षेत्राबद्दल काही माहीत नाही त्यांच्यासाठी तर ही मॅसिव्ह अपॉर्च्युनिटी आहे. आणि आपल्या जर का ते स्टॉक मार्केटसारख्या ज्या एक्सचेंजवर जसं NSE BSE आहे किंवा दुसरे काही एक्सचेंज आहेत, हे काय फक्त भारतासाठी नाही आहे, ते वर्ल्ड वाईड असणार आहे. तर या एक्सचेंजवर जर का खरोखर बिटकॉईन ETF ट्रेड होणार असेल तर मग प्रॉब्लेमच काय, उलट हे तर लिगलाइज्ड होतं आहे आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. वेल, मराठी माणूसच नाही, फक्त भारतीयच नाही तर अख्ख्या जगामध्ये जो मिडल क्लास आपल्यासारखी जी माणसं आहेत ही अतिशय साधीभोळी असतात, डोळ्यासमोर बघून चालणारी असतात आणि त्यांना फक्त ब्लॅक आणि व्हाईट एवढंच दिसतं. पण खरं आयुष्य असं नसतं, त्याला एक ग्रे शेड्स असतात. कोणतीही गोष्ट पूर्णपणे चांगली आणि पूर्णपणे वाईटही नसते. चला आता आपण या डार्क आणि व्हाईट अशा दोन्ही साईड्स आपण बघूया. अमेरिकेमध्ये साधारण 10 कंपन्यांनी बिटकॉईन ETFs, बिटकॉईन स्पॉट ETFसाठी ॲप्लाय केलं आहे. आणि साधारण म्हणजे माझा असा अंदाज आहे की 2024च्या एप्रिलपर्यंत म्हणजे बिटकॉईनच्या हाल्विंगपर्यंत या सगळ्यांचे जे स्पॉट ETF आहेत बिटकॉईनचे हे SEC सँक्शन करून टाकेल. चांगली गोष्ट आहे, म्हणजे लवकरात लवकर हे येणार आहे. पण ह्याच्यासाठी आपण अजून एक वेगळ्या पद्धतीने थोडासा विचार करून बघूया. ठीक आहे, तर ह्या ज्या 10 कंपन्या आहेत ह्या कंपन्यातली सगळ्यात मोठी कंपनी आहे BlackRock. आणि ही BlackRock कंपनी एवढी महाबलाढ्य कंपनी आहे की ते लोक जगातले वेगवेगळी सरकारं, फॉर्च्यून 500 कंपनीज आणि मोठ्या मोठ्या बँका आणि मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशन्स ह्यांचा जवळजवळ 10 ते 12 ट्रिलियन डॉलरचा फंड मॅनेज करतात. आता हे 10 ट्रिलियन डॉलर म्हणजे किती आहेत ह्याचा अंदाज कदाचित तुम्हाला येणार नाही, पण साधारणपणे बघा की भारताची आपली इकॉनॉमी आहे ही अंदाजे 3 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे, 3.2च्या आसपास किंवा 3.5च्या आसपास आहे. याचा अर्थ भारताच्या संपूर्ण इकॉनॉमीच्या तिप्पट फंड फक्त या एका BlackRockकडे आहे. आणि अशा ज्या 10 कंपन्या ज्या बिटकॉईन स्पॉट ETF किंवा इथेरियम स्पॉट ETFमध्ये येऊ घातल्यात किंवा त्यांनी अर्ज केलेत, या सगळ्यांचा मिळून जो फंड आहे हा साधारण 18 ट्रिलियन डॉलर्सचा आहे. 18 ट्रिलियन डॉलर्स. तुम्हाला कदाचित ट्रिलियन म्हणजे काय याची कल्पनाच नसेल. आपल्याला मिलियन माहिती आहे, 10 लाख म्हणजे 1 मिलियन, 1 बिलियन म्हणजे 1000 मिलियन. साधारण भारतीय करन्सीमध्ये 9,000 कोटी रुपये, 9,000 कोटी रुपये म्हणजे 1 बिलियन डॉलर्स. आता 1000 बिलियन म्हणजे 1 ट्रिलियन होतं. मग आता हे जे 9,000 कोटी रुपये आहेत ना त्याच्यावर अजून 3 शून्य देऊया. 9,000, 90,000 कोटी, 9 लाख कोटी आणि 90 लाख कोटी रुपये म्हणजे 1 ट्रिलियन डॉलर्स. आणि 9 कोटी कोटी रुपये म्हणजे 10 ट्रिलियन डॉलर. आणि हे जे सगळे महारथी घेऊन बसलेत हे साधारण 18 ट्रिलियन डॉलर्सचे ॲसेट्स हँडल करणाऱ्या या कंपन्या आहेत. आता आपण जर का धरलं 18 ट्रिलियन डॉलर, साधारणपणे यातला 5% हिस्सा किंवा 10% हिस्सा जर का यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये आणला, आपण 15 धरूया, आणि 10% हिस्सा म्हणजे साधारण 1.5 ट्रिलियन डॉलर हे याच्यामध्ये जर का क्रिप्टोकरन्सीमध्ये घेऊन आले तर याचा अर्थ काय होतो ते आपण बघूया. पण त्याच्याही आधी आपण एक गोष्ट बघितली पाहिजे, ती म्हणजे ही जी BlackRock यातली सगळ्यात मोठी कंपनी आहे, या BlackRock कंपनीचे जे CEO आहेत हे CEO बिटकॉईनबद्दल आधी काय म्हणाले होते. लॅरी फिंक हे BlackRockचे CEO आहेत आणि यांनी आधी बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरन्सीबद्दल काय उद्गार काढले होते ते आपण बघूया. 2017मध्ये यांनी असं म्हटलं होतं की CNBCला यांनी इंटरव्ह्यू दिला होता आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की बिटकॉईन इज अन इंडेक्स ऑफ मनी लॉन्ड्रिंग.
म्हणजे यांनी बिटकॉईनला मनी लॉन्ड्रिंग किंवा क्रिप्टोकरन्सीला मनी लॉन्ड्रिंग म्हटलं होतं. आणि वर त्यांनी अशी टिप्पणी केली होती की हे साधारण तशा स्कॅमसारखं आहे की 1600मध्ये जे डच टुलिपचा जो बल्ब क्रेज जी आली होती ना, तसं काहीसं हे आहे. 2018मध्ये हे जे फिंक महाशय आहेत ते म्हणतात की ब्लॅकरॉकचे जे क्लायंट आहेत यांना क्रिप्टोकरन्सी बाय करण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. क्रिप्टोकरन्सी हे फ्रॉड आहे, क्रिप्टोकरन्सी हे लेजिमेट नाही आहे, क्रिप्टोकरन्सी हा एक बबल आहे, मनी लॉन्ड्रिंग आहे. आणि अँड डाऊन प्लेस द ब्लॅकरॉक्स इंटरेस्ट इन द सेक्टर अंटिल इट शो लेजिटिमसी अँड ट्रान्सपरन्सी. 2019मध्ये 2020मध्ये 2021मध्ये अशाच प्रकारची स्टेटमेंट्स या महाशयाने दिली होती. आणि आता 2023मध्ये हीच ब्लॅकरॉक कंपनी असं सांगते की आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. साधारण 300 ते 400 बिलियन डॉलर्सची इन्व्हेस्टमेंट यांना इकडे करायची आहे. आणि आज जगामध्ये बिटकॉईन विकत घेण्यासाठी ही कंपनी जंग पछाडते. आणि यांच्या जोडीने अजूनही काही कंपन्या अगदी हातघाईवर आल्यात. अमेरिकेच्या SECकडे या सगळ्यांची ॲप्लिकेशन्स पेंडिंग आहेत. पुन्हा एकदा तुम्ही म्हणाल की मग ही चांगलीच गोष्ट आहे ना की वेगवेगळ्या बँका, कॉर्पोरेशन्स ह्या जर का क्रिप्टोकरन्सीमध्ये इंटरेस्ट घेत असतील तर त्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण होईल आणि क्रिप्टोकरन्सीला कुठेतरी लिगलाइज करण्यासाठी आणि सर्वसामान्य लेवलवर आणण्यासाठी एक खूप मोठी पावलं उचलली जातील. ॲब्सोल्युटली राईट. ही गोष्ट नक्की घडेल. पण आपण ह्याची अजून एक बाजू बघूया. साधारणपणे ह्या क्षेत्रातले म्हणजे क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातली जी वेगवेगळी दिग्गज माणसं आहेत ती याबाबतीत काय म्हणतात ते आपण बघूया. क्रिस ब्लेक यांनी ब्लॅकरॉकबद्दल काय म्हटलं आहे ते आपण बघूया. ब्लॅकरॉक रन्स फर्स्ट अँड लार्जेस्ट BTC ETF. ब्लॅकरॉक हा यांनी स्टेप्स कशा घेतल्या जातील हे त्यांनी सांगितलं आहे की ब्लॅकरॉक सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा BTCचा ETF जो आहे तो लॉन्च करेल. आणि डेफिनेटली ब्लॅकरॉकची ताकद एवढी प्रचंड आहे, त्यांच्याकडे फायनान्स एवढा प्रचंड आहे की तो 100% सक्सेसफुल करतील. आणि त्याच्यानंतर हेविली फंड्स बिटकॉईन डेव्हलपमेंट, याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये हे जे फंड्स आहेत हे बिटकॉईन डेव्हलपमेंटमध्ये आणले जातील. आणि हा ब्लॅकरॉकचा ETF जेव्हा येईल तेव्हा वर्ल्ड वाईड प्रत्येक मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ॲडव्हर्टायझिंग केलं जाईल आणि क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत अवेअरनेस निर्माण केला जाईल, एज्युकेशन निर्माण केलं जाईल. त्याच्यानंतर ते प्रपोज करतील की रेग्युलेटरी अँड इको फ्रेंडली POS फोर्क. आत्ता जे बिटकॉईनची ब्लॉकचेन जी चालली आहे ती POW म्हणजे प्रूफ ऑफ वर्कवर चालली आहे, जिकडे मायनिंग वगैरे करून बिटकॉईन तयार होतात. त्याच्यानंतर ब्लॅकरॉक ब्लॅकरॉक आणि त्यांच्या बाकीच्या कंपन्या हे सगळे धरून एकत्र यांच्या प्रचंड फायनान्शियल ताकदीवरून हे लोक काय करतील माहिती आहे का की बिटकॉईनला हार्ड फोर्किंगमध्ये आणतील. आणि ते लोक असं म्हणतील की ह्याला लिगलाइज करण्यासाठी आणि याच्यातली रिस्क कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांच्यासाठी आम्ही याला प्रूफ ऑफ वर्कवरून प्रूफ ऑफ स्टेकवर न्यायचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर लुजेस कम्युनिटी ओपिनियन बट ॲडॉप्ट्स फोर्क ॲज अ बिटकॉईन एनिवे ॲज डू मोस्ट गव्हर्नमेंट्स. काय म्हणतात? लुजेस कम्युनिटी ओपिनियन बट ॲडॉप्ट्स फोर्क ॲज बिटकॉईन. आता हे लोक काय करतील की जेव्हा फोर्किंग जेव्हा होईल त्यावेळेला 2 गट पडतील. बिटकॉईन 2 भागामध्ये विभागलं जाईल. यांच्या अफाट ताकदीवर आणि सगळी गव्हर्नमेंट यांच्या बाजूनी आहेत. त्यामुळे हे लोक असं म्हणतील की आम्ही जे प्रूफ ऑफ स्टेक जे करतोय हेच खरं बिटकॉईन आहे आणि जे प्रूफ ऑफ वर्कचे जे बिटकॉईन आहे हे बिटकॉईन मागासलेलं, जुनाट आणि कालबाह्य झालेलं असं आणि भयंकर रिस्की असं बिटकॉईन आहे. लक्षात घ्या की हा गेम काय चालला आहे. याच्यानंतर ही सगळी गव्हर्नमेंट असं म्हणतील की आम्ही जे फोर्किंग केलं आहे हेच फोर्किंग, प्रूफ ऑफ स्टेकचं फोर्किंग हे खरं बिटकॉईन आहे आणि सगळ्यांनी यापुढे हेच ॲडॉप्ट करा. त्याच्यानंतर हे POW म्हणजे प्रूफ ऑफ वर्क आत्ताचं जे
फोर्क आहे त्याला हे लोक इतके बदनाम करतील, जशी आत्ता क्रिप्टोकरन्सी बदनाम आहे त्याच पद्धतीने POW जे बिटकॉइन मायनिंग वगैरे प्रूफ ऑफ वर्कचं जे ब्लॉकचेन आहे हिला अतिशय बदनाम केलं जाईल आणि ती फक्त पायरेट्स आणि एल सल्वाडोरसारख्या मागासलेल्या देशांसाठी आहे असं म्हटलं जाईल. आणि सर्वसामान्यांसाठी, जसं जगातली सगळी गव्हर्नमेंट्स फार मोठा आव आणतात की आम्ही कसं लोकांच्या भल्यासाठी करतोय, मिडल क्लास सगळ्या लोकांना माहिती आहे गव्हर्नमेंट कोणाचं भलं करतं आणि काय करतं, पण ते आव असं आणतील की हे संपूर्ण जे आम्ही करतोय POS हे सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आहे. त्याच्यामध्ये अजून एक गंमत आहे ती बघा. ब्लॅकरॉकने जे ETF फायलिंग केले त्याच्यात ते असं म्हणतात, काही आपण स्पेसिफिक वाक्यच बघूया. द स्पॉन्सर विल use its discretion to determine which network should be considered the appropriate network. म्हणजे ब्लॅकरॉक हे स्वतःच्या म्हणण्यावर हे डिसाईड करतील, स्वतःच ठरवतील की कोणतं नेटवर्क हे ॲप्रोप्रिएट, लीगल, प्रॉपर आणि सगळ्यात चांगलं आहे. याचा अर्थ ते जे हार्ड फोर्किंग करतील आणि प्रूफ ऑफ स्टेकवर जे आणतील तेच योग्य आहे असं ते सांगतील. त्याच्या पुढे जाऊन पुढची आपण एक खालची ओळ वाचूया. देअर इज नो गॅरंटी दॅट द स्पॉन्सर विल चूज द डिजिटल ॲसेट दॅट इज अल्टिमेटली मोस्ट व्हॅल्युएबल फोर्क. म्हणजे ज्या वेळेला हे हार्ड फोर्किंग होईल कदाचित एक प्रूफ ऑफ स्टेकवर जाईल, एक प्रूफ ऑफ वर्कवर जाईल, पण ह्याच्यातलं चांगलं कोणतं आहे याचा विचार न करता त्यांच्यासाठी चांगलं कोणतं आहे फक्त त्याचाच विचार केला जाईल आणि खरोखर चांगलं कोणतं याचा विचार न करता पुढे पावलं टाकली जातील. आणि नंतर काय होईल चला बघूया. त्याच्याबद्दल क्रिस ब्लेक काय म्हणतात. ते लोक असं म्हणतात की US गव्हर्नमेंट विल हार्क फोर्क बिटकॉइन टू द प्रूफ ऑफ स्टेक चेन. US गव्हर्नमेंट कुठून आलं इकडे. US गव्हर्नमेंट जे आहे ते आता बाकीच्या सगळ्या देशांबरोबर मिळून क्रिप्टोकरन्सीच्या अगेन्स्ट एक मोठं युद्ध खेळण्याच्या तयारीत आहे. मी तुम्हाला माझ्या कोर्समध्ये किंवा माझ्या आधीच्या लेक्चर्समध्ये वेळोवेळी सांगत आलो आहे की क्रिप्टोकरन्सीनी एक युद्ध तर जिंकलं आहे, एक वॉर तर जिंकलं आहे, पण अल्टिमेट वॉर अजून संपलेलं नाही आहे. अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला आजची परिस्थिती माहिती आहे. जगातल्या कोणत्याही गव्हर्नमेंटकडे त्यांची जी फियाट करन्सी आहे ह्याच्यासाठी कोणतंही बॅकिंग नाही आहे. कोणत्याच गव्हर्नमेंटकडे, भारत नाही, US नाही, कोणी नाही. आणि म्हणून रॉबर्ट कियोस्कीसारखे लोक किंवा जे मोठी वेल इन्व्हेस्टर्स जे आहेत किंवा या क्षेत्रातले जे जाणकार लोक आहेत ते असं म्हणतात की ही जी फियाट करन्सी आहे, गव्हर्नमेंटनी छापलेल्या नोटा आहेत, याला एका टॉयलेट पेपरची सुद्धा किंमत नाही आहे. जगातलं प्रत्येक सरकार आज अंधाधुंद नोटा छापतंय आणि महागाई, इन्फ्लेशन सतत वाढवत नेतोय आणि ह्या नोटांना कुठेही बॅकिंग नाही आहे. कारण जी पूर्वी आपली गोल्ड इकॉनॉमीवर जे गोल्ड स्टँडर्डवर जी इकॉनॉमी चालत होती त्याच्यानंतर गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डवर आली आणि त्याच्यानंतर गोल्डशी संबंधच तोडून टाकला गेला, फ्री इकॉनॉमी घेतली गेली आणि प्रत्येक देशाने आपापल्या नोटा छापण्याचा अंधाधुंद प्रोग्राम सुरू केला. ही जी परिस्थिती आहे ही कुठेतरी कोसळणार आहे. आणि आता क्रिप्टोकरन्सी 2008च्या भयंकर क्रायसिसमध्ये जेव्हा क्रिप्टोकरन्सी जन्माला आली त्यावेळेला लोकांना एक दिलासा होता फायनान्शियल फील्डमध्ये की इथे कुठेतरी बॅकिंग आहे. कारण मुळातच क्रिप्टोकरन्सी ज्या वेळेला बिटकॉइन जन्माला घातलं गेलं तेव्हा 21 मिलियन ही लिमिटेड ठेवली गेली. पण फियाट करन्सी असं नाही आहे, गव्हर्नमेंट त्यांच्या मनाला येईल तेवढ्या नोटा छापू शकतात. मग आता काय करायचं. आता त्यांनी पहिलं वॉर खेळलं गेलं क्रिप्टोकरन्सीच्या वर्सेस. सगळं बदनाम केलं गेलं, साम दाम दंड भेद हे सगळे प्रकार वापरले गेले. पण त्यावेळेला ही जी गव्हर्नमेंट्स होती किंवा हे जे कॉर्पोरेशन्स होते यांचा सपशेल पराभव झाला. मागच्या वेळेला शेवटचा घाव जो घालायचा प्रयत्न केला गेला तो इलॉन मस्कद्वारा हा प्रयत्न केला गेला. इलॉन मस्कद्वारा हा जो प्रयत्न केला गेला त्याच्याबद्दल आपण जस्ट माहिती घेऊया. इलॉन मस्कची नेट वर्थ जी आहे ती $219 बिलियन आहे. आता ही जी नेट वर्थ जी असते हे एवढे पैसे काय कोणी इन्व्हेस्ट करत नाही. $219 बिलियन तो काही इन्व्हेस्ट करणार नाही आहे.
साधारणपणे इलॉन मस्क त्यावेळेला मागच्या वॉरच्या वेळेला इलॉन मस्क $4 बिलियन घेऊन या युद्धामध्ये उतरला होता. पहिल्या वेळेला त्याची सरशी झाली, लोकांनी घाबरून बिटकॉइन विकले. पण दुसऱ्या वेळेला जेव्हा त्यांनी सेम प्रयत्न केला गेला त्यावेळेला सर्वसामान्य लोकांनी हा प्रयत्न हाणून पाडला आणि इलॉन मस्कचं रूपांतर जोकरमध्ये करून टाकलं. आणि त्यावेळेला इलॉन मस्कला $1.2 बिलियन एवढा तोटा सहन करायला लागला. आता लक्षात घ्या की त्यावेळेला इलॉन मस्क फक्त $4 बिलियन घेऊन क्रिप्टोकरन्सीच्या विरोधात उतरला होता. किंबहुना US आणि इतर अनेक देशांचा, युरोपियन कम्युनिटी आणि US ह्या लोकांनी मिळून त्याला उतरवला होता त्याच्यामध्ये. पण आज ह्या वॉरची तयारी जी केली जाते ती त्याच्यासाठी जवळजवळ फक्त ब्लॅकरॉककडे $9.4 ट्रिलियन आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की 9 कंपन्या 18 ते 20 ट्रिलियन घेऊन याच्यामध्ये उतरत आहेत. समजा $20 ट्रिलियन आपण जर का धरले आणि त्याची 1% जर का त्यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये त्यांच्या ॲसेट्स जर का परचेस केल्या, उतरवल्या, 20चे 1% म्हणजे $0.2 ट्रिलियन. याचाच अर्थ जर का आपण धरलं तर 20,000 बिलियन म्हणजे 20 ट्रिलियन. आता 20,000 चे 10% होतात 2,000 बिलियन आणि त्याचे 1% होतो 200 बिलियन. मागच्या वेळेस इलॉन मस्क $4 बिलियन घेऊन उतरला होता. आज हे लोक $200 बिलियन घेऊन उतरत आहेत. विचार करा, $200 बिलियन त्याच्या जवळजवळ 50 पट पैसे घेऊन उतरत आहेत. कशासाठी? तर बिटकॉइनला संपूर्णपणे आता त्यांना नेस्तनाबूत नाही करायचं आहे, संपवायचं नाही आहे, तर संपूर्ण बिटकॉइन स्वतःकडे घ्यायची आहेत. कारण आत्ता लेटेस्ट रॉबर्ट कियोस्कीचा एक व्हिडिओ मी बघितला, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की गोल्ड, सिल्वर अँड बिटकॉइन आर द रिअल मनी. गोल्ड, सिल्वर कोणत्याही गव्हर्नमेंटला नवीन तयार करता येत नाही, निसर्गाने जेवढं केलं तेवढंच असणार आहे. त्याच पद्धतीमध्ये बिटकॉइनसुद्धा नवीन कोणी तयार करणार नाही आहे. जेवढी बिटकॉइन सुरुवातीला 21 मिलियन जी आहेत तेवढीच असणार आहेत. म्हणजेच मागच्या वेळेला जो प्रयत्न होता संपूर्ण क्रिप्टोकरन्सीला चिरडून टाकायचा, नष्ट करायचा, त्याच्याऐवजी या वॉरचा उद्देश असणार आहे की बिटकॉइन ही स्वतःच्या ताब्यात घ्यायचा. जगातली जवळजवळ बहुतेक देशांच्या इकॉनॉमीमध्ये ब्लॅकरॉकसारख्या कंपन्यांचा फार मोठा हातभार आहे. आणि जर का यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये बिटकॉइन स्वतःकडे घ्यायला सुरुवात केली तर बिटकॉइनचा जो मूळ उद्देश होता की तुमचे पैसे तुमच्या हातात, संपूर्ण डिसेंट्रलाइज सिस्टीम ही संपूर्ण कोलॅप्स होऊन जाईल आणि पुन्हा एकदा संपूर्ण इकॉनॉमी जी आहे ही गव्हर्नमेंटच्या हातामध्ये जाईल, अंधाधुंद याच्यामध्ये माजेल. आणि ती कशी माजेल तर याच्यामध्ये जसं त्यांनी म्हटलं आहे US गव्हर्नमेंटचा हा डाव आहे आणि ते लोक हार्ड फोर्क करतील प्रूफ ऑफ स्टेकमध्ये आणि ते म्हणतील की हेच खरं बिटकॉइन आहे, आम्ही यालाच बिटकॉइन म्हणून मान्यता देतो, प्रूफ ऑफ वर्कचं बिटकॉइन आम्ही मानतच नाही. त्याच्यानंतर व्हॅलिडेटर्स विल बी व्हाईट लिस्टेड इफ दे मीट द सर्टन रेग्युलेटरी रिक्वायरमेंट. आज जे बिटकॉइनचे सगळे मायनर्स किंवा व्हॅलिडेटर्स जे आहेत त्यांना हे लोक ऑफर देतील की आमच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स पूर्ण करा आणि तुम्ही या चेनमध्ये सुद्धा व्हॅलिडेटर म्हणून येऊ शकता, तुम्ही तुमचं काम चालू ठेवू शकता. कारण याच्या पुढे हेच बिटकॉइन हे खरं बिटकॉइन असणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी स्टेप कदाचित घेतली जाईल ती म्हणजे 21 मिलियनची कॅप जी आहे बिटकॉइनची ती रिमूव्ह केली जाईल ह्या ब्लॉकचेनसाठी, या हार्ड फोर्किंगसाठी. एकदा ही 21 मिलियनची कॅप ज्या वेळेला नष्ट केली जाईल म्हणजे ओपन केलं जाईल त्यावेळेला कोणत्याही देशाची आजची करन्सी आणि बिटकॉइन याच्यात काही फरक उरणार नाही. त्याची किंमतसुद्धा एका टॉयलेट पेपरसारखी होईल, जवळजवळ शून्य होईल. त्याच्यानंतर ऑल ऑन अँड ऑफ रॅम्प्स फॉर BTC POW चेन विल बी न्यूक्ड अँड रिप्लेस्ड विथ ऑन अँड ऑफ रॅम्प फॉर फेक BTC POS चेन. म्हणजेच त्याच्यानंतर आत्ताची जी बिटकॉइनची जी चेन आहे याला फेक BTC चेन असं म्हटलं जाईल.
आणि याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ॲडव्हर्टायझिंग केलं जाईल, लोकांपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं जाईल. कारण आज जगामध्ये 1% लोकांना सुद्धा क्रिप्टोकरन्सीची माहिती नाही आहे. हार्डली 1%, जास्तीत जास्त 2% लोकांना. 98% लोकांपर्यंत ही माहिती बंबार्ड केली जाईल संपूर्णपणे आणि लोकांना क्रिप्टोकरन्सीमध्ये उद्युक्त केलं जाईल इन्व्हेस्ट करण्यासाठी. You will get 25% redemption rate on the POS chain and each BTC from the non-government POW chain that you sell to the government. म्हणजेच तुम्हाला आता जर का जुन्या BTC चेनवरून प्रूफ ऑफ वर्कवरून प्रूफ ऑफ स्टेकला म्हणजे गव्हर्नमेंटच्या चेनवर तुम्हाला आणायचं असेल तर तुम्हाला फक्त 25%च रक्कम दिली जाईल. म्हणजे तुमच्याकडे जर का 1 लाख रुपयाचे बिटकॉइन असतील आणि ते तुम्हाला ह्या नवीन चेनवर, ज्याला गव्हर्नमेंट लीगल म्हणते अशा चेनवर जर का न्यायचे असतील तर तुम्हाला फक्त 25,000 रुपयाचेच बिटकॉइन मिळतील. आता या सगळ्याकडे माझ्या स्वतःच्या नजरेने मी जे बघतो ते एक क्रिप्टो वॉर आहे. आणि हे क्रिप्टो वॉर यावेळेस क्रिप्टोकरन्सी नष्ट करण्यासाठी नसून ती संपूर्णपणे हस्तगत करण्यासाठी आहे. आता तुम्ही म्हणाल की मी क्रिप्टोकरन्सीचा फॅन असल्यामुळे मला ह्याच्यामध्ये काळबेरं दिसतंय आणि मी ह्याच्या विरुद्धच बोलतोय. नाही, असं नाही आहे अजिबात. आपण ह्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही पॉईंट्स आपण बघूया. पॉझिटिव्ह पॉईंट काय होईल की आज जे फक्त 1% लोकांना क्रिप्टोकरन्सी माहिती आहे किंवा त्याचं महत्त्व समजलं आहे, त्याच्याऐवजी ह्या ज्या सगळी गव्हर्नमेंट्स आणि मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या ह्याच्यामध्ये येत आहेत आणि ज्या तुमच्या स्टॉक एक्सचेंज सारख्या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही क्रिप्टोकरन्सीचे जे ETF आहेत हे ट्रेड करू शकणार आहात, त्याच्यामुळे फार फार मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य माणसाचा जे पैसे आहेत ते एका प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट टूलमध्ये गुंतवले जातील. अर्थात बिटकॉइन ETF हा सुद्धा प्रॉफिटेबल, इतर स्टॉक मार्केटपेक्षा प्रॉफिटेबलच असणार आहे, निदान सुरुवातीला तरी. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी या सगळ्याबद्दल अख्ख्या जगात माहिती पडेल. ज्या लोकांना भीतीमुळे केवळ ते क्रिप्टोकरन्सीमध्ये येत नव्हते, ऑफकोर्स ती लोकंसुद्धा याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लागतील. गव्हर्नमेंटच ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे जसं सेबी आहे, तुमचं ACC आहे, ह्या सगळ्याप्रमाणे एका रेग्युलेटरी बोर्ड आणला जाईल. संपूर्ण बिटकॉइनला कंट्रोल केलं जाईल. म्हणजे जी चेन गव्हर्नमेंट सर्टिफाय करेल ती चेन, त्याला कंट्रोल केलं जाईल आणि लीगलाइज केलं जाईल, लीगल म्हणून सांगितलं जाईल. आणि मग जे लोकांना असं वाटतं की आज सेबी महान कार्य करते आहे, RBI महान कार्य करते आहे सगळे स्कॅम रोखण्यासाठी वगैरे वगैरे, त्या लोकांना जरा बरं वाटेल की आता आम्ही आमच्या कुठे स्कॅम झाला, फ्रॉड झाला तर आम्ही कुठेतरी दाद मागू शकतो. पण अशा लोकांनी डेफिनेटली एक गोष्ट तपासून बघावी की आजपर्यंत स्टॉक मार्केटमधले किती स्कॅम उघडकीला आले आणि त्याच्या बाबतीत काय झालं. तीच गोष्ट बिटकॉइन ETFच्या बाबतीतही घडू शकते. पण ही एक चांगली गोष्ट होईल की ऑफकोर्स तुम्ही कोणती रिस्क घेतल्याशिवाय तुम्ही बिटकॉइन ETF खरेदी करू शकाल. मग आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, वाईट गोष्ट कोणती आहे? तर वाईट गोष्ट ही आहे की याच्यामध्ये बिटकॉइनच्या जन्माचा किंवा क्रिप्टोकरन्सीच्या उदयाचा जो उद्देश आहे हाच संपूर्णपणे डिमॉलिश केला गेला आहे, पुसला गेला आहे, नष्ट केला गेला आहे. कसा? सिंपल गोष्ट आहे. सातोशी नाकामोटोनी ज्या वेळेला बिटकॉइनला जन्म दिला त्यावेळेला त्यांचा उद्देश हा होता की संपूर्ण डिसेंट्रलाइज सिस्टीम आणि सामान्य माणसांचे पैसे, त्याचा संपूर्ण कंट्रोल हा त्याच्या हातामध्येच असला पाहिजे. पण आता हे जे ETF जे येणार आहे, बिटकॉइन ETF, हे कस्टोडियन असणार आहे. म्हणजे तुम्ही आज जर का एखाद्या एक्सचेंजवरून 1 लाख रुपयाचं बिटकॉइन विकत घेतलेत तर ते तुमच्या स्वतःच्या वॉलेटमध्ये BTC असणार आहेत. आणि मी नेहमी सांगितलं आहे की ज्या वॉलेटची की तुमच्याकडे नाही ते वॉलेट तुमच्याकडे नाही. पण ज्या वेळेला तुम्ही ETFमध्ये जेव्हा तुम्ही पैसे गुंतवाल त्यावेळेला तुमच्या स्पॉट ETFच्या पैशांनी ती जी कंपनी आहे, ब्लॅकरॉक आहे किंवा अजून कोणत्या कंपन्या आहेत, ही जी कंपनी BTC विकत घेईल हे बिटकॉइन
कधीही आयुष्यात तुमच्या वॉलेटमध्ये येणार नाही आहेत. तुम्ही बिटकॉईनचे होल्डर कधीच या जन्मात असणार नाही आहात. तर ही जी बिटकॉईन आहेत ही सगळी कस्टोडियन वॉलेटकडे जातील आणि तुम्हाला फक्त एक, जसा स्टॉक मार्केटमध्ये शेअरचं पूर्वी एक सर्टिफिकेट असायचं, FDचं एक सर्टिफिकेट असतं, तसं एक सर्टिफिकेट भले ते डिजिटल असेल ते तुम्हाला दिलं जाईल. म्हणजे उद्या हे त्या कंपनीच्या मनावर आहे की त्यांनी या सर्टिफिकेटचं काय करायचं. जी लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट वगैरे करतात त्यांना कदाचित माहिती असेल की म्युच्युअल फंडच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय असतात. या म्युच्युअल फंड्सच्या टर्म्स अँड कंडिशन इतक्या डेंजरस आहेत की तुम्ही त्या नीट एकदा व्यवस्थित वाचा. त्या फॉर्मवर तुम्हाला वाचताच येणार नाही, कारण ते एवढीशा अक्षरात लिहिलेलं असतं. म्युच्युअल फंडमध्ये एकदा तुम्ही पैसे दिल्यावर ती कंपनी तुमच्या पैशाचं काहीही करू शकते आणि तुम्हाला पैसे परत द्यायला ती अजिबात बांधील नाही आहे. उद्या ETFच्या बाबतीत पण तेच होईल. जी अवस्था आज फियाट करन्सीची झाली आहे, प्रचंड इन्फ्लेशनमध्ये गेलं आहे, तीच अवस्था उद्या तुमच्या ETFच्या सर्टिफिकेटची सुद्धा होणार आहे. तुम्ही आयुष्यात कधीही क्रिप्टो करन्सी स्वतःच्या वॉलेटमध्ये घेऊ शकणार नाही आहे. आणि हीच गोष्ट जी बिटकॉईन किंवा क्रिप्टो करन्सीचा ज्या उदयाचं कारण आहे, हीच गोष्ट तिकडे हे लोक मारायचा प्रयत्न करत आहेत. याचं कारण असं झालं की मागच्या क्रिप्टो करन्सीच्या वॉरमध्ये या सगळ्या राष्ट्रांनी, सगळ्या कॉर्पोरेशन्सनी जो क्रिप्टो करन्सीला संपवण्याचा घाट घातला होता, ते तुमच्या माझ्यासारखे जे सर्वसामान्य बिटकॉईन होल्डर्स होते त्यांनी पार हाणून पाडला आणि ह्या सगळ्यांचा बिटकॉईनचे जे होल्डर आहेत त्यांचा संपूर्ण विजय झाला. पण ही लढाई, आत्ताची जी लढाई आहे, ही तेवढी सोपी नाही आहे. मागच्या वेळेस फक्त $4 बिलियन तोंड द्यायचं होतं, आज $200 बिलियन तोंड द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर फार मोठ्या प्रमाणात केला जाणारा प्रोपगँडा, तुमचा अपप्रचार, मीडियाच्या प्रचंड मोठ्या मोठ्या कॅम्पेन्स आणि क्रिप्टो करन्सी ही कशी धोकादायक, डेंजरस आणि तुम्हाला संपूर्णपणे नेस्तनाबूत करू शकते, तुम्हाला सुपडा साफ करून जाऊ शकते, हे तुमच्या मनावर पूर्णपणे पुन्हा पुन्हा बिंबवलं जाणार. कारण एकच, तुमच्याकडे असलेले बिटकॉईन तुम्ही विकून टाकावेत आणि केवळ हे लोक जे काढतील त्याच बिटकॉईनचे ETF तुम्ही खरेदी करावेत. म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या आयुष्यामधून जसं गोल्ड बॉन्ड काढून सोनं काढून घेतलं गेलं, गोल्ड बॉन्ड तो पण एक कागद आहे, फक्त तुमच्याकडे सोनं बिनं नाही आहे काही. गव्हर्नमेंट गोल्ड बॉन्ड दिल्यावर तुम्हाला सोनं देणार नाही आहे, पैसेच देणार आहे. आणि ते पैसे पण असे की ज्या नोटांना काही किंमतच नाही आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडनं सोनं काढून घेतलं गेलं गोल्ड बॉन्डच्या स्वरूपात, त्याच स्वरूपामध्ये आपल्याकडनं बिटकॉईन्स काढून घेतले जाणार आहेत ETFच्या माध्यमातून. आता याच्यातला तिसरा पैलू, जर का हे वॉर खरोखर होणार तर आहेच, अगदी बिटकॉईनचं हाल्विंग जे एप्रिल 2024ला होणार आहे, त्या एप्रिलच्या हाल्विंगमध्ये त्याच्या आधीच हे सगळं सँक्शन केलं जाईल. म्हणजे लोक बिटकॉईनचा रेट वाढतोय म्हणून आपल्याकडची सगळी बिटकॉईन्स विकून टाकतील आणि ही विकलेली सगळीच्या सगळी बिटकॉईन जे विकतील लोक, ते पैसे ते ETFमध्ये गुंतवतील आणि त्याच पैशाने या कंपन्या पुन्हा ती बिटकॉईन परचेस करतील. पण आता बिटकॉईन सर्वसामान्यांच्या खिशातून किंवा वॉलेटमधून कंपनीकडे गेली आणि जी परत कधीही त्यांच्याकडे येणार नाही आहेत. पण याच्यामध्ये एक पैलू अजून आहे आणि तो म्हणजे ज्याप्रमाणे मागच्या वेळेला क्रिप्टोच्या युद्धामध्ये सर्वसामान्य लोकांचा विजय झाला होता, त्याचप्रमाणे याही युद्धामध्ये होण्याची शक्यता आहे का? येस, डेफिनेटली आहे. कारण 2019-20 सालानंतर जे व्हेल्स आहेत, जसा ह्या ज्या देश आहेत, कॉर्पोरेट कंपन्या आहेत, तसेच क्रिप्टो करन्सीमध्ये जे व्हेल्स आहेत ज्यांच्याकडे अफाट फायनान्शियल ताकद आहे आणि जी अनडिस्क्लोज्ड आहे. तुम्हाला आज ब्लॅकरॉकच्या पेपर्सवरून समजतं की या लोकांकडे $10 ट्रिलियन आहेत इन्व्हेस्ट करायला, पण व्हेल्सकडे किती अफाट पैसा आहे हे सहसा कधी कोणाच्या नजरेला कधी येतच नाही. आणि हे जे व्हेल्स आहेत किंवा जे सर्वसामान्य किंवा थोडेसे वरच्या लेवलचे जे इन्व्हेस्टर्स आहेत, ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट केले, त्यांना पक्की खात्री आहे की बिटकॉईनमध्ये किंवा क्रिप्टो करन्सीमध्ये किती ताकद आहे. आणि याच्यामधले अफाट प्रॉफिट या लोकांनी बघितलेत. अगदी $4,000-5,000 वरून $70,000 एवढे अफाट प्रॉफिट्स या लोकांनी बघितलेत. आणि त्यामुळे
जर का उद्या ETF जर का आलं, स्पॉट ETFला आलं आणि ते लोक जर का जिंकले तर बिटकॉईनची व्हॅल्यू निघून जाईल, यातला प्रॉफिट निघून जाईल. ही गोष्ट कदाचित त्या लोकांनाही, व्हेल्सना सुद्धा मान्य होणार नाही. आणि म्हणून जसे गव्हर्नमेंट आणि सगळ्या फायनान्शियल कॉर्पोरेशन एकवटल्यात बिटकॉईन काबीज करण्यासाठी, तसं बिटकॉईन त्यांच्या हातात जाऊ नये याच्यासाठी सगळे व्हेलसुद्धा एकत्र मिळून एक मोहीम राबवण्याची शक्यता आहे. आणि पुन्हा एकदा कदाचित बिटकॉईनचा विजय होऊ शकतो. फरक एकच आहे की यावेळेला सुद्धा तुम्हा आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी आपले बिटकॉईन विकून तुम्ही बिटकॉईन घ्या, पण बिटकॉईन विकून स्पॉट ETF जर का तुम्ही घ्यायला गेलात तर पुन्हा एकदा तुमच्या हातातून बिटकॉईन जे जातील ते तुमच्या आयुष्यात कधीही परत तुमच्या ताब्यात ते येणार नाही आहेत. सो मित्रांनो, आपण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही पैलूंचा विचार केला. चांगली गोष्ट अर्थातच होईल की सर्वसामान्य माणूस या प्रवाहामध्ये येईल, त्याला असं म्हणजे त्याच्या दृष्टीने सेफ असलेली इन्व्हेस्टमेंट तो करेल. वाईट बाजू एवढीच आहे की क्रिप्टोकरन्सीचा मूळ उद्देश पूर्णपणे पुसला जाईल आणि सर्वसामान्यांच्या खिशातून जसं सोनं काढून घेतलं गेलं तसं यावेळेस बिटकॉईन काढून घेतलं जाईल, जे त्यांच्या आयुष्यात परत कधीही त्यांच्या वॉलेटमध्ये येणार नाही. युद्ध दोन्ही बाजू जिंकण्याचा संभव आहे. कॉर्पोरेशन्स पण जिंकू शकतील, गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन जिंकू शकतील आणि त्याचप्रमाणे तेवढ्याच कॅपॅसिटीने उतरलेले व्हेल्ससुद्धा ही गोष्ट जिंकू शकतील. या युद्धामध्ये नक्की काय होईल हे समजण्यासाठी आपल्याला खूप जास्त काळ थांबायची गरज नाही आहे. हा नोव्हेंबर महिन्याचा एंड आला आहे. एप्रिल 2024मध्ये बिटकॉईनचं हाल्विंग होणार आहे. एका वर्षाच्या आत किंवा 7-8 महिन्याच्या आतच आपल्याला समजेल की या सगळ्यामध्ये सरशी कोणाची होणार आहे. लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या फायद्यासाठी तयार केलेली संपूर्ण डिसेंट्रलाइज सिस्टीम, सातोशी नाकामोटोनी जी सामान्य माणसासाठी जी सिस्टीम उभी केली, ही सिस्टीम जगेल की नाही याचं उत्तर आपल्याला येत्या 6 ते 8 महिन्यात मिळेल. आपण जे सगळे पॉईंट डिस्कस केले याच्याबद्दल तुमचं काय मत असेल ते डेफिनेटली मला खाली कॉमेंट्समध्ये द्या. त्याच्यावर डिस्कस करायला मला नक्की आवडेल. आणि तुमचं मत काय की आपण स्पॉट ETF घ्यावेत का बिटकॉईन आपल्याकडे ठेवावेत, आपल्या वॉलेटमध्ये खरे बिटकॉईनच ठेवावेत, ह्याच्याबद्दलसुद्धा तुमचं मत काय ते डेफिनेटली कॉमेंटमध्ये द्या. सो थँक्यू व्हेरी मच. पेबल्स मराठीमध्ये आपण क्रिप्टोकरन्सीच्या एका अतिशय महत्त्वाच्या पैलूवर, रादर फायनान्शियल फील्डच्या एका फार महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा केली. पण याच्यात मी गृहीत धरलं होतं की तुम्हा सगळ्यांना ऑलरेडी क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ते माहिती असेल. नवीन युगाची ही एक क्रांती आहे आणि CBSE, SSC या सगळ्या मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये क्रिप्टोकरन्सीचा समावेश केला गेला आहे. तुम्हाला क्रिप्टोकरन्सीबद्दल माहिती आज न उद्या घ्यावीच लागणार आहे. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या क्रिप्टोकरन्सीचा जो कोर्स आहे, एक छोटा बेसिक कोर्स आहे, त्याची लिंक तुम्हाला तिकडे दिली आहे. त्याची संपूर्ण माहिती त्या लिंकवरून तुम्हाला डेफिनेटली मिळेल. काही शंका जर का तुमच्याकडे असतील तर डेफिनेटली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारा. सो आज या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. अजूनही तुम्ही जर का आमच्या पेबल्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर डेफिनेटली करा. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. गुड बाय.